ऐका ना, एक मुलगी आहे जी पानं गोळा करते. जनरली मुली फुलं गोळा करतात, पण ती जास्वंदीची पानं गोळा करते आणि पुस्तकांच्या मध्ये ठेवते. आणि त्यानंतर पुढे काय करते, चला बघूया. पुस्तकामध्ये घालून ठेवलेलं जास्वंदीचं पान आता इथे बोर्डवर लावलंय आणि त्याच्यावरती ईश्वरी टोई पोपट रंगवणार आहे. आपण श्वास घेतो तेव्हा आपला हात हलतो आणि चित्र करताना तो ब्रशचा स्ट्रोक थोडाफार हलू शकतो. ती इतकं छोटंसं चित्र इतकं एकाग्रतेने करते, शांतपणे. खरंच कमाल आहे. पंचरंगी पोपट म्हणजे टोई पोपट रंगवून झालेला आहे आणि इतकं डिटेलमध्ये काम आहे त्यामुळे मी भिंगातनं बघितलंय आता.